इतिहासातील काही माणसं त्यांची छाप वेगवेगळ्या कारणांनी सोडून जातात. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं व्यक्तिमत्व काही अशाच प्रकारचं. मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचं मूर्त रूप म्हणजे लाल बहादूर शास्त्री. त्यांच्या नावाचे रस्ते भारतातल्या सर्व महत्वाच्या शहरात आहेत. महात्मा गांधी यांनी त्यांची जयंती एकाच दिवशी. भारतातील तमाम सज्ञ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी अकादमी त्यांच्या नावाने ओळखली जाते. आधुनिक भारताच्या निर्माणात लाल बहादूर शास्त्रींनी पंतप्रधान म्हणून अल्प काळ का होईना पण चांगलीच छाप सोडली. त्यांच्या कारकिर्दीतल्या काही महत्वाच्या घटनांवर आज आपण प्रकाश टाकूयात. साधी राणी आणि उच्च विचारसरणी. लाल बहादूर शास्त्री आणि साधेपणा एक समानार्थी शब्द असल्यासारखं त्यांचं व्यक्तिमत्व. त्यांचा मुलगा अनिल शास्त्री दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला गेले होते. तेव्हा ते पंतप्रधानांचे सुपुत्र आहेत याची कॉलेजवाल्यांना कल्पनाच नव्हती. फॉर्म मध्ये त्यांनी वडिलांचा व्यवसाय सरकारी नोकरी असा टाकला. वडिलांचं नाव एल.बी. शास्त्री असं टाकलं आणि पत्ता वन जनपद असा टाकला. तो पाहून कॉलेज प्रशासकाला शंका आली. अनिलला खोदून खोदून जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ते लाल बहादूर शास्त्री यांचे सुपुत्र आहेत. तेव्हा कॉलेज प्रशासकाला आश्चर्याचा धक्काच बसला. दुसरा किस्सा. 1965च्या युद्धादरम्यान अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी शास्त्रींना धमकी दिली होती की तुम्ही पाकिस्तान विरुद्ध युद्ध थांबवलं नाही तर तुम्हाला जे गहू पाठवतो ते बंद करू. त्यावेळी भारत गव्हाच्या उत्पन्नात स्वयंपूर्ण नव्हता. शास्त्रींना ही गोष्ट चांगलीच लागली, कारण ते साधे असले तरी प्रचंड स्वाभिमानी. त्यांनी देशवासियांना आव्हान केलं की एक वेळेस जेवूच नका. असं केलं तर अमेरिकेने पाठवलेला गहू आपल्याला पुरेल. अनिल शास्त्री सांगतात, हे आव्हान करण्याआधी माझी आई ललिता शास्त्री यांना त्यांनी विचारलं, आपल्याकडे एक वेळचा स्वयंपाकच होणार नाही असं काही होऊ शकतं का? मी उद्या देशवासियांना एक वेळेस जेवू नका असं आव्हान करणार आहे. माझी मुलं उपाशी राहू शकतात की नाही हे मला पाहायचं होतं. जेव्हा त्यांनी पाहिलं की आम्ही लोक एक वेळेस उपाशी राहू शकतो तेव्हा त्यांनी देशवासियांना असं करण्याचा सल्ला दिला. अनिल शास्त्री पुढे सांगतात, ऑक्टोबर 1965 मध्ये दसऱ्याच्या दिवशी रामलीला मैदानात जनतेला संबोधित करताना त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. ही घोषणा अन्नधान्याच्या तुटवड्याला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आदरासाठी आणि सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना प्रोत्साहन आणि सन्मान देण्यासाठी होती. जे स्वराज्य आपल्याला मिळालं आहे ते आपण कोणत्याही परिस्थितीत टिकवलं पाहिजे, म्हणजे कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. त्यामुळे जय जवान जय किसान या घोषणेची देशाला अतिशय गरज आहे असं ते म्हणाले. तिसरा किस्सा. एकदा पंतप्रधान शास्त्री यांनी काही लोकांना आपल्या घरी बोलावलं होतं. त्या दिवशी योगायोगाने परदेशी पाहुण्यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे शास्त्रींना जाणं अत्यंत गरजेचं होतं. तिथून येता येता उशीर झाला, त्यामुळे लोक निराश होऊन परत गेले. जेव्हा शास्त्रींना कळलं की लोक त्यांची वाट पाहून नुकतेच निघाले आहेत तेव्हा त्यांनी सचिवांना विचारलं की ते लोक कुठे गेले आहेत याची काही कल्पना आहे का? तेव्हा सचिव सांगतो, पंतप्रधान निवासाच्या बाहेर असलेल्या बस स्टॉपहून कुठेतरी जाण्याबद्दल बोलत होते. शास्त्र्यांनी तातडीने बस स्टॉपवर जाऊन लोकांना भेटायचं ठरवलं. तेव्हा त्यांचा सचिव त्यांना म्हणाला, लोकांना कळेल तेव्हा ते काय म्हणतील? त्या लोकांना आमंत्रण करून सुद्धा मी भेटलो नाही हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल, असं उत्तर शास्त्री यांनी दिलं. त्यावर शास्त्रीचे सचिव म्हणाले की मी त्यांना घ्यायला जातो. तेव्हा शास्त्री म्हणाले, मी त्यांना स्वतः घ्यायला जातो आणि त्यांची माफी मागतो. जेव्हा ते बस स्टॉपवर गेले तेव्हा लोक बसची वाट पाहत होते. शास्त्री यांनी त्यांची माफी मागितली आणि त्यांना घरी घेऊन आले. चौथा किस्सा. देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना आजही त्यांच्या साधेपणाबद्दल ओळखलं जातं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या लाल बहादूर शास्त्री यांना आयुष्यभर साधेपणा जपता आला. रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे मंत्री म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारे किंबहुना ते पहिले आणि शेवटचे मंत्री असतील. त्यांच्या प्रामाणिकतेचे, साधेपणाचे किस्से सांगितले तर कदाचित आजच्या पिढीला असा माणूस होऊन गेलाय यावर विश्वास बसणार नाही. पाचवा किस्सा. अलिप्तवादी राष्ट्राची चळवळ अर्थातच नामचे अधिवेशन इजिप्तची राजधानी कायरो इथं आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी भारत नाम राष्ट्रांच्या चळवळीच्या अग्रस्थानी होता. या अधिवेशनाला भारताकडून पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री उपस्थित राहिले. तेव्हा त्यांचा मुक्काम हिल्टन या जगप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये होता. मात्र शास्त्रीजींना बाहेरचे जेवण आवडत नसायचे. हॉटेलवर परतल्यानंतर ते स्टोव्हवर जेवण बनवायचे. कुलदीप नायर तेव्हा UNIचे वार्ताहर म्हणून दौरा कव्हर करत होते. त्यांना शास्त्रीजींचा हा साधेपणा भावला.
देशाचा पंतप्रधान स्वतःचे जेवण स्वतः बनवतो अशी बातमी त्यांनी केली. मात्र प्रत्यक्षात या बातमीमुळे शास्त्रीजी अडचणीत आले. भारताच्या पंतप्रधानाच्या या कृतीने हॉटेलच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे सांगत हिल्टन हॉटेल व्यवस्थापकाने शास्त्रीजींना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. मात्र इजिप्तचे तत्कालीन पंतप्रधान नासेर यांच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण थांबले. किस्सा 6. कामराज योजनेमुळे मंत्रिमंडळातील अनेकांना डच्चू देऊन पक्ष कार्यासाठी झुंजण्यात आले होते. या योजनेअंतर्गत लाल बहादूर शास्त्री यांची नेहरूजींच्या मंत्रिमंडळातून गच्छंती झाली. त्या दिवशी कुलदीप नायर हे लाल बहादूर शास्त्री यांना भेटायला गेले. शास्त्रीजींच्या बंगल्यात संपूर्ण काळोख पसरला होता. लाल बहादूर शास्त्री दिवाणखान्यात बसले होते. केवळ तिथलेच लाईट सुरू होते. इतर दिवे का बंद केले हा प्रश्न विचारल्यावर शास्त्रीजींनी उत्तर दिलं, आता मी मंत्री राहिलो नाही, त्यामुळे हे विद्युत बिल मलाच भरावे लागेल. ते मला परवडणार नाही, त्यामुळे आवश्यक तेवढी वीज वापरायची असं मी ठरवलं आहे. 7. किस्सा. लाल बहादूर शास्त्री खासदार असताना त्यांना घर खर्च भागवणे कठीण जात असायचे. त्यावेळी खासदारांना जेमतेम 500 रुपये पगार होता. त्यात घरात भेटणाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची कायम वर्दळ असायची. त्यामुळे घर खर्चासाठी अतिरिक्त पैसे कसे जमवायचे या विवंचनेत शास्त्रीजी होते. कुलदीप नायर यांनी त्यांना 4 वर्तमानपत्रात स्तंभलेखन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लाल बहादूर शास्त्री 4 इंग्रजी दैनिकात घोस्ट कॉलम लिहायचे. त्यातून महिन्याला प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 2000 रुपये मिळायचे. त्यातून शास्त्रीजींचा अतिरिक्त खर्च भागायचा. किस्सा 8. ताश्कंद दौऱ्यावर असताना लाल बहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मात्र गृहमंत्री, पंतप्रधान सारख्या सर्वोच्च पदावर गेलेल्या लाल बहादूर शास्त्री यांचं बँक बॅलन्स अगदी शून्य होतं. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते कामराज यांनी कुलदीप नायर यांना फोन करून शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल विचारणा केली. शास्त्रीजींनी आयुष्यात काहीच कमवलं नाही हे ऐकून त्यांना धक्काच बसला. कामराज यांनी दुसऱ्याच दिवशी विशेष कायदा पारित करून शास्त्रीजींच्या कुटुंबाला राहण्याची मोफत सोय केली आणि माजी पंतप्रधानाचे पेन्शन त्यांच्या पत्नीला लागू केले. लाल बहादूर शास्त्री यांचे मूळ आडनाव शास्त्री नव्हते. त्यांचे मूळ नाव होते लाल बहादूर शारदा प्रसाद श्रीवास्तव. मात्र 1995 मध्ये वाराणसीमधील काशी विद्यापीठातून ते जेव्हा संस्कृत शिकून बाहेर पडले तेव्हा त्यांना शास्त्री या पदवीने गौरवण्यात आलं. पुढे त्यांनी शास्त्री हेच आडनाव वापरलं आणि तेच नाव प्रचलित झालं. 1920 मध्ये लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. पुढे 1930 मध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये शास्त्री यांना अटक झाली आणि त्यांना 2 वर्षाहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगावी लागली. याच दरम्यान ते महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अनुयायी बनले. 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद येथे त्यांचा मृत्यू झाला. 10 जानेवारी 1966 ला पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयूब खान यांच्यासोबत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असे सांगण्यात आले. राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीत लाल बहादूर शास्त्रींचे समाधीस्थळ असून विजय घाट म्हणून ते ओळखले जाते. 1966 मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.